जावास्क्रिप्टच्या ॲडव्हान्स सीरीजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की प्रॉमिस म्हणजे काय? प्रॉमिस कसं काम करतात? आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की प्रॉमिस चेनिंग म्हणजे काय? तर त्यासाठी मी सेटअप कसा केलेला आहे? मी माझी जावास्क्रिप्टची फाईल लिंक केलेली आहे आणि कन्सोल ओपन ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला कमांड्स टाकता येतील. तर आता बघूया, व्हॉट इज प्रॉमिस चेनिंग? इन शॉर्ट, नेस्टिंग ऑफ प्रॉमिसेस. नेस्टिंग म्हणजे जसं फॉर लूपच्या आत आपण अजून एकदा फॉर लूप लावू शकतो, तसंच प्रॉमिसच्या आत आपण अजून एकदा प्रॉमिस वापरू शकतो, हा ना? सो याला बोलतात नेस्टिंग. आणि नेस्टिंग ऑफ प्रॉमिसेस म्हणजेच प्रॉमिस चेनिंग. ठीक आहे. इथे आपण एक नोट लिहिलेली आहे की प्रॉमिसेस आर बेटर दॅन कॉल बॅक अँड असिंक अवेट इज बेटर दॅन प्रॉमिस. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रॉमिस हे कॉलबॅक पेक्षा बेटर कसे आहेत, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की असिंक अवेट हे बेटर कसं काय आहेत प्रॉमिस पेक्षा. ठीक आहे. नाउ लेट्स सी द नीड ऑफ प्रॉमिस चेनिंग बाय दिस एक्झाम्पल. प्रॉमिस चेनिंगची नीड काय आहे ते आपण बघू. ठीक आहे. आपलं जे हे एक्झाम्पल आहे ना, त्याला करू आपण एकदा अनकमेंट आणि समजू आपण काय कोड लिहिलाय. ठीक आहे. एक असिंक फंक्शन वन नावाचं मी फंक्शन बनवलंय, जे की रिटर्न करतंय न्यू प्रॉमिस. एक सेट टाइम आउट नावाचं फंक्शन लावलेलं आहे मी याच्यात, जे की आपल्याला फक्त एक डेटा वन नावाची स्ट्रिंग प्रिंट करून देतंय. ठीक आहे. रिझॉल्व्ह केलंय मी माझ्या प्रॉमिसला, रिझल्ट ठेवलाय मी सक्सेस, आणि आपल्याला हा जो डेटा वन आहे तो मिळणार आहे 4 सेकंड्स नंतर. ओके. इथे मी असिंक टू नावाचं म्हणजे सेमच फंक्शन बनवलेलं आहे असिंक टू नावाचं, जे जे की आपल्याला डेटा 2 रिटर्न करतंय 4 सेकंड्स नंतर. म्हणजे दोन्हीही फंक्शन्स आपले सिमिलर आहेत. 4 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा देतायत. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, इथं प्रिंट केलंय फेचिंग डेटा 1. ठीक आहे. एका P1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी असिंक फंक्शन 1ला या फंक्शन 1ला कॉल केलेलं आहे, आणि त्या व्हेरिएबलमध्ये P1 डॉट देन केलेलं आहे. म्हणजे त्याच प्रॉमिसवरती मी डॉट देन फंक्शन वापरलेलं आहे, आणि इथं एरो फंक्शनमध्ये मी रिझल्ट घेतलाय ॲज अ पॅरामीटर, आणि मी प्रिंट करतोय तो रिझल्ट. रिझल्ट काय आहे? रिझल्ट आहे आपला सक्सेस. म्हणजे हा रिझल्ट मी प्रिंट करतोय. आणि सिमिलरली असंच मी असिंक फंक्शन 2 साठी पण तेच करतोय. मी रिझल्ट प्रिंट करतोय. आता आपल्याला काय वाटू शकतं, की आता आपण असं एक्झाम्पल घेतलेलं आहे ना, तर सगळ्यात आधी आपल्याला हा डेटा 1 मिळेल आणि त्याच्यानंतर हा डेटा 2 मिळेल. ओके, असंच वाटणार ना? तर लेट्स सी याच्या आउटपुटमध्ये आपण बघून घेऊया, की आपलं आउटपुट कसं येईल. एकदा रिफ्रेश करू. ओके, फेचिंग डेटा 1, 2 आणि 4 सेकंड्स नंतर डेटा 1 आणि डेटा 2 दोन्ही सोबत आले. आता हे दोन्ही सोबत का आले? समजा आपल्याकडे जर अशी सिच्युएशन असती, की जर मला डेटा 1 पाहिजे आणि त्याच्यानंतर मला डेटा 2 पाहिजे. इथे काय झालं? इथे दोन्ही डेटा सेम फेचिंग झाले, सेम टाईमला फेच करायला लागलं आपला प्रोग्राम, आणि डेटा 1 आणि डेटा 2 हे दोन्ही सेम टाईमवर आले. पण जर आपल्याकडे अशी सिच्युएशन आहे, जर आपल्याला डेटा 1 आधी पाहिजे आणि त्याच्यानंतर डेटा 2 पाहिजे. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं ते आता आपण बघूनच घेऊया. डेटा 1 आणि डेटा 2 सोबत का आले? कारण जावास्क्रिप्ट असिंक्रोनस आहे नेचरमध्ये. त्याच्यामुळे जावास्क्रिप्टने पुढचा कोड पण रन करून टाकला. पण आपल्याला तर असं नकोय. तर अशा केसमध्ये काय करायचं ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. याला जरा मी करतो अनकमेंट आणि आपले ही नोट वाचू. हिअर वी थिंक वी विल रिसीव्ह डेटा 1 फर्स्ट अँड आफ्टर दॅट डेटा 2. पण असं झालं का? नाही. दोन्ही डेटा 1 आणि डेटा 2 हे आपल्याला सिमिलर टाईमवर भेटले. बट ड्यू टू असिंक्रोनस नेचर ऑफ जावास्क्रिप्ट वी विल रिसीव्ह डेटा 1 अँड डेटा 2 ऑन सेम टाईम, जसं की आत्ताच आपण बघितलं. पण जर आपल्याला असं नकोय तर काय करायचं? सो इफ यू वॉन्ट टू रिसीव्ह डेटा वन बाय वन वी कॅन यूज प्रॉमिस चेनिंग. सो ही गरज असते प्रॉमिस चेनिंगची. याच्यामुळे लागते आपल्याला प्रॉमिस चेनिंग. ठीक आहे. तर प्रॉमिस चेनिंग कसं काम करते ते आपण बघून घेऊया. ओके. इथं काय केलंय, माझे असिंक फंक्शन 1 असिंक फंक्शन 2 आहे. ठीक आहे. यावेळेस मी काय केलंय, प्रिंट केलंय फेचिंग डेटा 1 आपल्याला समजण्यासाठी. आणि आता इथे मी काय केलंय हे इम्पॉर्टंट आहे. मी काय केलंय, इथे मी कसं केलं होतं, एका व्हेरिएबलमध्ये असिंक फंक्शन 1 ला कॉल केलतं, स्टोअर केलतं. ठीक आहे. पण इथे मी डायरेक्ट असिंक फंक्शन 1 ला काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे, आणि त्याच्यावरतीच डॉट देन फंक्शन आपलं लावलेलं आहे. असं पण आपण करू शकतो. प्रिंट केलं फेचिंग डेटा 2, आणि या डॉट देन हा जो हे जे डॉट देन फंक्शन होतं ना, या डॉट देन फंक्शनच्या आतच मी परत असिंक फंक्शन 2 ला कॉल केलं, आणि त्या डॉट देन फंक्शनच्या आत परत मी डॉट देन फंक्शनला हे केलं. काय केलं? कॉल केलं. म्हणजे डॉट देन फंक्शनला वापरलं.
सो यालाच म्हणतात प्रॉमिस चेनिंग. आपण असं कॉलबॅकमध्ये पण केलतं ना, कॉलबॅक हेल्थचा जो आपला प्रॉब्लेम होता, की मी कॉलबॅकच्या आत अजून एकदा कॉलबॅक वापरला. सिमिलरली इथं आपण डॉट देन फंक्शनच्या आत अजून एकदा डॉट देन फंक्शन वापरलं. जसं की इथं आपण बघू शकतो, आपलं जे हे डॉट देन फंक्शन आहे ना, ते इथून ते इथपर्यंत आहे आणि याच्यातच आपण अजून एकदा डॉट देन फंक्शन वापरलं. सो यालाच म्हणतात धिस इज प्रॉमिस चेनिंग. यालाच म्हणतात प्रॉमिस चेनिंग. ओके. सो आता आपण काय करू, प्रॉमिस चेनिंगचं आउटपुट बघू. ठीक आहे. असं केलं. मागच्या वेळेस तर सिमिलर टाईमवर डेटा येत होता. आता बघू की डेटा कसा येतोय. ठीक आहे. याला आपण जरा रिफ्रेश करू. ओके. फेचिंग डेटा 1. ठीक आहे. 4 सेकंड्स नंतर डेटा 1 आला. ठीक आहे. फेचिंग डेटा 2 आणि 4 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा 2 आला. ओके. सो हाच फायदा असतो प्रॉमिस चेनिंगचा. जावास्क्रिप्टचं जर असिंक्रोनस नेचर आपल्याला नको असेल, आपल्याला डेटा वन बाय वन हवा असेल, तर आपण प्रॉमिस चेनिंगचा यूज करू शकतो. ओके. दिस इज सिमिलर टू कॉलबॅक नेस्टिंग, बट इट इज कंपॅरेटिव्हली ईझी. आता कॉलबॅक नेस्टिंग म्हणजे इथे पण आपण असंच करत होतो ना, की कॉलबॅकच्या आत अजून एकदा कॉलबॅकच्या आत अजून एकदा आपण कॉलबॅक लिहिला आणि इथे पण तर आपण असं करतोय ना, की डॉट देन फंक्शनच्या आत अजून एकदा डॉट देन फंक्शन वापरलं. पण हे कंपॅरेटिव्हली ईझी आहे. ठीक आहे. दिस इज हाऊ प्रॉमिस चेनिंग वर्क. काही असं प्रॉमिस चेनिंग वर्क करतं. ठीक आहे. आपल्या वरच्या ज्या नोट होत्या ते आपण एकदा बघून घेऊ. इन रिअल प्रोजेक्ट एपीआय डू ऑल दिस वर्क. म्हणजे हा जो मी फंक्शन क्रिएट केलतं ना किंवा मी प्रॉमिस रिटर्न करत होतो ना, जे 4 सेकंड्स नंतर मला जो डेटा येत होता ना, आपण हे काम करत नाही. हे काम करतं एपीआय. ठीक आहे. आपलं काम काय असतं? वी डू धिस वर्क आफ्टर गेटिंग प्रॉमिस. आपलं काम असतं, की हे करणे. प्रॉमिस जर आपल्याकडे आला, तर त्याला डॉट देन फंक्शनने किंवा डॉट कॅच फंक्शनने त्याच्यावरती पुढे प्रोसीड करणे. ठीक आहे. आता मी याला काय करतो, कमेंट करून घेतो. म्हणजे सारखं-सारखं प्रिंट नाही होणार. ओके. प्रॉमिस चेनिंग नक्कीच समजलेली असणार आत्तापर्यंत आपल्याला. ठीक आहे. आता पुढचं बघू. नाऊ लेट्स सी हाऊ प्रॉमिस चेनिंग इज बेटर दॅन कॉलबॅक हेल्प. आता प्रॉमिस चेनिंगमध्ये पण तर नेस्टिंगच होत आहे. तर आपण आता बघू की कॉलबॅक हेल्पपेक्षा प्रॉमिस चेनिंग कशी बेटर आहे. दिस इज कॉलबॅक हेल्प. हे आपलं होतं कॉलबॅक हेल्प. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच होतं, की याच्यामध्ये आपल्याला काय होत होतं 2 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा मिळत होता. ठीक आहे. आणि हे आहे आपलं कॉलबॅक हेल्प. धिस इज कॉलबॅक हेल्प, कॉलबॅक नेस्टिंग अँड इट इज डिफिकल्ट टू कोड अँड अंडरस्टँड. ठीक आहे. याचं आपण आउटपुट बघू. रिफ्रेश करू एकदा. डेटा 1 आला, डेटा 2 आणि फायनली डेटा 3. ओके. सो याच्याने काय होतंय, हा आहे कॉलबॅक हेल्प. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलाच आहे आणि याच्यात आपल्याला 2 सेकंड्स नंतर डेटा मिळतोय. ठीक आहे. आपण आता बघू, की आता कॉलबॅक हेल्पने पण आपल्याला 2 सेकंड्स नंतर डेटा मिळतोयच ना, म्हणजे जे आपलं काम आहे, आपल्याला तर काही पर्टिक्युलर टाईम नंतर डेटा पाहिजे नव्हता ना. तर आपलं जे हे काम आहे, ते तर कॉलबॅक हेल्पने पण होतंय. तर आपल्याला प्रॉमिस चेनिंगची काय गरज आहे, ते आता आपण एका एक्झाम्पलद्वारे समजून घेऊ. याला करू कमेंट. Now let's do the same work with promise chaining so that we can understand how promise chaining is better. ओके. आता हे जे एक्झाम्पल होतं ना, ते आपण प्रॉमिस चेनिंगनी करून बघूया. जेणेकरून आपल्याला समजेल की प्रॉमिस चेनिंग कशी बेटर आहे कॉलबॅक हेल्पपेक्षा. ओके. इथे काय केलं मी गेट डेटा नावाचं फंक्शन घेतलं. इथे पण गेट डेटा नावाचं फंक्शन घेतलं होतं. फक्त डेटा आयडी घेतलं मी यावेळेस. इथे आपण गेट नेक्स्ट डेटा नावाचा पॉइंट हे घेतला होता. कॉलबॅक फंक्शन घेतलं होतं, पण इथे कॉलबॅक फंक्शनची गरज नाही पडत आपल्याला. प्रॉमिस आपण रिटर्न केला. सेट टाइम आउट फंक्शन लावलं आपलं. ठीक आहे. आपण डेटा आयडी घेतोय इथून आणि आपण आपला प्रॉमिस रिझॉल्व्ह केला म्हणजे सक्सेस केला म्हणजेच एक्सेप्ट केला. रिझल्ट आपण सक्सेस ठेवलाय. 2 सेकंड्स नंतर आपल्याला डेटा भेटतोय. ठीक आहे. आपण हे पण बघू शकतो की हा कोड किती मोठा आहे आणि हा कोड किती छोटा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, गेट डेटा फंक्शनला कॉल लावला. आपण डेटा दिला इथे 1. त्या गेट डेटा फंक्शनलाच आपण डॉट देन फंक्शन जोडलं. तिथेच डॉट देन फंक्शन आपण लावलं. ठीक आहे. आणि मी डॉट देन फंक्शनमध्ये एरो फंक्शन लावलं. ठीक आहे. रिझल्ट ठेवलं मी आणि मी रिटर्न करतोय इथे गेट डेटा 2. आता ही लाईन आपण व्यवस्थित समजली पाहिजे. इथे काय होतंय म्हणजे इथे आपण गेट डेटा हा जो फंक्शन होता त्याला कॉल केलं. आपण व्हॅल्यू दिली 1. मी त्या फंक्शनलाच डॉट देन फंक्शन अटॅच केलं. एरो फंक्शन लावलं त्या डॉट देन फंक्शनला आणि मी रिटर्न करतोय गेट डेटा 2. म्हणजे इथे काय होतंय मीन्स रिटर्न ओन्ली
व्हेन प्रॉमिस इज फुलफिल्ड म्हणजे इथे काय होणार? गेट डेटा 1 गेट डेटा 1 म्हणजे जो आपल्याला हा 1 डेटा आहे ना, तो जेव्हा भेटला ना, त्याच्यानंतर डॉट देन रिटर्न करा गेट डेटा 2 म्हणजे जेव्हा आपल्याला हा 1 डेटा भेटेल ना, त्याच्यानंतरच गेट डेटा 2 त्याच्यानंतरच सेकंड डेटा आम्हाला द्या. ओके. गिव्ह द नेक्स्ट डेटा ओन्ली व्हेन प्रिव्हियस डेटा इज गॉट. जेव्हा आपल्याला हा 1 नावाचा जेव्हा आपल्याला हा 1 डेटा भेटेल, त्याच्यानंतरच आम्हाला हा सेकंड वाला डेटा आहे तो द्या. आणि इथेच तसंच मी परत एकदा याच डॉट देन मध्येच अजून एकदा डॉट देन लिहिलं. ठीक आहे. आणि इथं मी तिसरा डेटा घेतोय आणि तसंच फायनली मी फक्त माझा रिझल्ट प्रिंट केला. ओके. सो याचा आउटपुट आपण एकदा बघून घेऊ. हे करू आपण रिफ्रेश. ठीक आहे. डेटा 1 आधी आला. त्याच्यानंतर डेटा 2, डेटा 3 आणि आपला रिझल्ट सक्सेस. ठीक आहे. सो हीच असते प्रॉमिस चेनिंग. आपण प्रॉमिस चेनिंग किंवा प्रॉमिस हे बेटर असतात कॉलबॅक हेल्पपेक्षा हे आपण या एक्झाम्पलने व्यवस्थित समजून घेतलं. कॉलबॅक हेल्थचा जो प्रॉब्लेम होता तो किती कॉम्प्लिकेटेड आणि मोठा दिसत होता. पण प्रॉमिस चेनिंग किती सोपं आणि सिंपल दिसतंय, हां ना? भलेही दोघांचं काम सिमिलर आहे, पण प्रॉमिस चेनिंग ही कंपॅरेटिव्हली ईझी आहे. ओके. सो एवढंच होतं प्रॉमिस चेनिंगच्या व्हिडिओमध्ये.